करून आता गोकुळच्या सुखांत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्वसंत वारकरी संप्रदायाच्या इमारतीला लाभलेला कलश म्हणजे जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा बहुतेक पाठ असलेला अभंग सेवेकरता निवडला. जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग घेतला नाही, अभंग पाठातला असावा. काय होतं, श्रोत्यांनी जर आपल्या अभंगावर प्रेम करावं असं वाटत असेल, प्रेम कधी होतं माहिती का, अगोदर ओळख असते, ओळखीशिवाय डायरेक्ट प्रेम होतच नाही. तुलसीदासाची चौपाई आहे, मी मोगम काहीच बोलणार नाही. जाने बिनु ना होगी परचीती, बिनु परचीती कोई नहीं प्रीति, मंगल भवन अमंगला रे. जाने बिनु ना होगी परचिती, ओळखेशिवाय प्रेम नाही. मग अभंग पाठातला, जर पाठातला नसला लोक म्हणते काय आपला पाठच नाही, ते बाबा तो अभंग पाठातला आहे सगळ्यांच्या परिचयाचा. जरी अभंग पाठातला असला, ओळखीचा असला, अनेक महाराष्ट्रामध्ये जेवढे काले होतात त्या काल्यामध्ये जरा तुम्ही त्याचा सर्वे करा, जास्तीत जास्त ठिकाणी जास्तीत जास्त वेळेला घेतल्या जाणारा अभंग काला प्रकरणातला गोकुळीच्या सुखा आहे. अभंग जरी तुम्ही अनेक वेळेला ऐकला असला, तुम्ही रामकुंडावर जाता स्नानाला, रामकुंडावरती स्नानाला जातात, कुंड बदललेलं असतं का? तेच आहे की नाही? कुंड तेच आहे, पण प्रत्येक वेळेला एक गोष्ट बदललेली असते. पाणी बदललेलं असतं. कुंड जरी तेच असलं तर पाणी बदललेलं असतं. तसा अभंग तोच वाटला तर ज्याच्या त्याच्या चिंतनाचा भाव निराळा असतो. अभंग काल्याचा आहे आणि या अभंगामध्ये गोकुळामध्ये जे सुख झालं त्या सुखाचं वर्णन तुकोबाराय आपल्या समोर ठेवतात. गोकुळातल्या सुखाला अंत नाही, पार नाही, लेखा नाही. काय कारण म्हणे, नंद बाबाच्या घरी भगवान परमात्मा बाल रूपानं जन्माला आला. आणि मग काय त्या गोकुळामध्ये गुड्या उभारल्या, तोरण बांधले, सडा समर्जन केलं, रांगोळ्या काढल्या, भक्तिगीत कॅसेटला चाललं. समजायचं आनंदाचं प्रतीक आहे. कोणी सांगितलं होतं यांना? ते म्हणले नाही, तुका म्हणे छंदेन मन मोहिले गोविंदे, गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या समोर मांडला. ज्या निमित्तानं मी या ठिकाणी बोलतोय, माणसं कमी असले तर चालतील, मी विनंती करतोय पुढे सरकून बसा. ही मोकळी जागा असं विस्कळीत बसू नका. हिवाळ्याच्या दिवसामध्ये किती अंतर बसलं शेकुटीपासून, म्हणजे शेक लागतो आपल्याला. बरं, त्यातले त्यात एकतर हे शूटिंग चाललेली आहे, पुरुष मंडळी इकडची, नाहीतर मग तुम्ही मागे सारखा, आम्ही पुढे सरकवतो, कोणतं तरी एक करू. ते जर पुढे येत नसेल तर मग हाच पर्याय, दुसरा काय? स्टेज पुढे सरकू आपण. मग तसं ना, ते काय असतं बरं का, काही माणसाला असं वाटतं एवढा बाबा सांगितला तरी पठ्ठ्या नाहीच ऐकला, म्हणजे तेथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. विठाला विठाला त्या आई जगदंबेचा, रेणुका मातेचा असलेला हा उत्सव प्रतिवर्षी संपन्न होतो. बऱ्याच दिवसानंतर तुमच्या माझ्या दर्शनाचा योग आला. एक मला वाटतं लॉकडाऊनच्या अगोदरचा काळ असेल, तुम्ही मला इथं बोलावलं होतं. 4 वर्ष झाले असेल त्याला, 4-5 वर्ष. त्या काळामध्ये तुमच्या दर्शनाचा योग आलता. तर त्याच्यानंतर आज काल्याच्या प्रसंगी हा योग येतो तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा. इथं ज्यांच्या माध्यमातून आलो, खरं तर माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे कैलासदाजी चंदने, आणि ज्यांनी मला फोन केला होता आमचे परम मित्र आमचे इंद्रभानप्पा सांगळे, त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष धात्रक भाऊ असतील, सदस्य संचालक सदस्य मंडळी ज्यांचं ज्यांचं योगदान या कार्यामध्ये प्राप्त झालं असेल ते सर्व माझ्या मरक्या मुखातून काय नाव ऐकता तुम्ही
तुम्ही चटाया जरी आथरल्या असेल तरी या 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 कामामध्ये सारखा अधिकार आहे सगळ्यांचा. कोणी कणिक आणून दिली तरी तो तेवढ्याच किमतीचा आहे. सांगेन मी आपल्याला, माझ्या मुखातून जरी नाव बाहेर पडलं नाही तरी असं समजू नका तुमच्या केलेल्या कामाची नोंद त्या आई रेणुका मातेच्या रजिस्टरमध्ये असणार आहे. तुमच्यावर वेळ येईल त्यावेळेला तुम्हाला ते कामात येईल. म्हणून नावापाशी काही नसतं दादा. या मंदिराला भिंती आहे, तुम्ही पाहतात भिंती आहे मंदिराला भिंती आहे, भिंतीचे दगड दिसतात. काही दगड असे असतात जे पायात असतात, दिसत नसतात, पण मंदिराच्या भिंती मात्र त्यांच्यावर आधारभूत असतात, हे विसरायला. काही दगड असे असतात स्वतःला गाडून घेतलेलं असतं. आणि एक थोडं सांगून जाऊ का, माफी मागून बोलतो, तुमचं मत काय असेल ते असेल, पण माझं मत असं आहे, प्रचारानं माणूस मोठा होतो असं जर म्हणत असाल तर शास्त्र असं सांगतं, कर्म चांगली ठेवा, झाकलं का माणूस मोठा होतो. झाकल्यानं माणूस मोठा होतो, प्रचारानं नाही. कशावरून? हनुमंतराय ज्या वेळेला लंकेमध्ये गेले होते आणि आईचा शोध करून आले तर विचारलं प्रभूनं, हनुमंता लंका कोणी जाळली? म्हणे प्रभू मला काय सांगता येईल, एवढी गर्दी होती, कसं सांगता येईल मला? अरे पण टीव्हीला तर तुझ्याच नावाची पट्टी चालली होती खाली, सच बता लंका किसने जलाई? मैंने नहीं जलाई प्रभु. फिर किसने जलाई? मैंने नहीं जलाई. किसने जलाई? आपको सुनने का, आपको पता है किसने, फिर भी पूछ रहा हूं हनुमान, सच बता लंका किसने जलाई? मैंने नहीं जलाई. फिर किसने जलाई? सुनने का? बोले हाँ मैंने नहीं जलाई. फिर किसने जलाई? लंका तो रावण के पाप ने जलाई, लंका तो सीता के श्राप ने जलाई, लंका तो मेरे बाप ने जलाई. मी कुठंच नव्हतो प्रभू, झाकलं. आता प्रभू रामचंद्र म्हणतात, एवढं मोठं काम केलं तरी स्वतःला झाकतो हनुमंता. अरे किती झाकून राहतो. आज तुला हा प्रभू रामचंद्र आशीर्वाद देतो, जगाच्या पाठीवर माझ्यापेक्षा तुझी जास्त मंदिर असतील हनुमंता. विठाला 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 त्या आईच्या जगदंबेच्या दरबारामध्ये आपण काल्याचं कीर्तन करत आहोत. काल्याच्या कीर्तनात तिकडं बुवाला कुठेही जाता येत नाही, पाहिजे तो विषय त्याला प्रतिपादन करता येत नाही, कारण बुवा बांधलेला असतो. चराटान नाही बरं का, जरी वाटलं तुम्हाला असं केलं चराटाना नाही, ते वारकरी संप्रदायाची एक आचारसंहिता आहे. अलिखित नियमाप्रमाणे काल्याच्या कीर्तनामध्ये फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं वर्णन करावं असा संप्रदायाचा कायदा आहे. तसे तुम्ही सगळे परिचित आहे. आता मला चेहरे सगळे असं वाटतंय नाव तोंडापुढे, पण आता सगळ्यांची राहिली नाही लक्षात. आमचे गुगे बाबा आहे, त्याच्यानंतर हा लय बारीक होता आमच्याकडं, ज्या वेळेला मधुकरी मागायला यायचं ना, आता फार मोठाली झाली. हे 8-10 पोरं इतके. कोण आपला तो कीर्तनकार, तो चांगलं इतकं भारी कीर्तन करायला लागला, ह्यांच्याबरोबरच होता ना परमेश्वर. गोड उभ्या महाराष्ट्रामध्ये फिरतोय इथं का. वा वा वा, गोड पोरगा आहे तो. पण ह्या असे अजून आपले ते मला आळंदीला भेटला होता तो. परत एक तुमच्यातलाच एक ॲक्सिडेंटमध्ये माझ्याबरोबर होता. तो माझ्याबरोबर ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला. आणि मग ही सगळी मंडळी घेऊ तुमची नावं सगळ्यांची, एका वाक्यात घेतो. तुम्ही म्हणाल कीर्तन झाल्यावर आम्ही काय केळीचे बाग कापले होते तुझे. एका वाक्यात डोक्याला ताप नको. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, निवृत्ती दादाच्या चरणी फुल वाहतो वाकून, त्र्यंबकेश्वराच्या चरणी फुल वाहतो वाकून, तुमचं सगळ्यांचं नाव घेतो आई जगदंबेचा मान राखून. डोक्याला ताप नाही, सगळ्यांची नावं आली. ऐकत राहा. काल्याचं कीर्तन विषय ठरलेला असतो. काय काय विषय? चरित्र काल्याच्या कीर्तनात. आता बघा, काल्या जे गोकुळामध्ये ज्या गवळणी होत्या त्या गवळणींचा एक नियम होता, एक व्रत होतं. प्रत्येकाचा काहीतरी नियम असावा. सकाळी उठल्याबरोबर अंथुरणावर नियमच आहे ना हा. काय माणसं आहे, जितक्या वेळेला तंबाखू खातात तितक्या वेळेला जरी देवाचं नाव घेतलं तर उद्धार होईल आपला. तेवढ्या वेळेस तर देवाचं घ्या कमीत कमी. खाताना तर आठवण करा, नाही सुटत आता, कारण अवघड आहे सुटणं. सोडू शकत नाही माणूस. माणसाकडून पाप, तंबाखू, व्यसन हे सुटत नाही. एक काम करा, वाईट माणसाची संगत आपल्याकडून होऊच नाही, आणि झाल्यानंतर सोडणं फार कठीण असतं. वाईट माणसाची संगत घडूच नाही, आणि जर घडली तर सोडायची नाही. ऐकून राहिले ना तुम्ही? नाही, मी ही लक्षपूर्वक बोलतो, ही गोष्ट सोडायची नाही. कारण तुम्ही जर सोडायला गेले ते दुर्जन लोक तुम्हाला जगू देणार नाही.
मग आता तुम्ही संगत झाली म्हणून या टेन्शन मध्ये यायचं नाही. आता काय करावं बा ह्या चिंतेतही पडायचं नाही. संगत तर सोडायची, मी सांगतो तेवढं करा. आजपासूनच फक्त तुमचं उठणं बसणं चांगल्या लोकात सुरू करा. तुम्हाला दुर्जन लोकाला सोडायचं काम नाही, ते तुम्हाला सोडून गेल्याशिवाय राहणार नाही. संगत चांगली असावा. संगे ही बाधते लोके निसंग सुखम वस्तू ते. म्हणून संगतीत माणूस घडत असतो, संगतीने बिघडत असतो. गोकुळातल्या गवळणींचा असा नियम होता, सकाळी उठलं की हंडा घ्यायचा पाण्याचा, बरं का. आणि काय काय त्याला पाहायचं, त्याला भेटायचं, त्याच्याशी बोलायचं. रंगून त्याच्यात रंगलेल्या होत्या. अरे भक्तीचं स्वरूप काय आहे त्याच्याशीच बोलणं, त्याला नैवेद्य दाखवणं, स्नान घालणं, गुलाबाच्या पाकळ्याने त्याच्यावरती अभिषेक करणं, त्याला धुपानं ओवाळणं, हे त्याच्यात रंगणं आहे. हे भक्तीत रंगणं आहे. जसं आई आपल्या लेकरामध्ये रंगून राहते, त्यालाच आंघोळ घालायची, त्याचा मेकअप करायचा, बरं लईच चांगला दिसायला लागला परत काळा टिपका द्यायचा. एवढंच नाही तर झोपला की त्याला नाहीच लवकर उठला तर चिमटा घेऊन उठवायचं. रडायला लागला का परत त्याला समजवायचं, कुरवळायचं. त्याला लक्षात येतंय ना हे काय झालं, मुलामध्ये रंगणं झालं त्या आईचं. आणि त्या आईला तुम्ही म्हणा बरं येता का इथं इथं जाऊन यायचंय, ती आई काय सांगते माहिती का, याला सोडून कसं येऊ, हे त्याच्यात रंगणं आहे. तसं त्या आई जगदंबेला तुमची इथं भक्ती चाललेली आहे ना, 9 दिवस हिला सोडून कीर्तन चालले, मी घरात कशी थांबू, हे रंगणं आहे. आणि तुम्ही माना अथवा नका मानो, मनापासून जर आपण असं गंगेच्या पाण्यासारख्या निर्मळ अंतकरणाने जर भक्ती केली ना, ती जगदंबा इतकी दयाळू आहे. अरे इथंच नाही, 3 लोकात तिची सत्ता आहे. 3 लोक में डंका वाजे, 3 लोक में डंका वाजे मैया रानी का. संसार दीवाना है मेहरा वाली का, संसार दीवाना है मेहरा वाली का, संसार दीवाना है मेरा वाली का, संसार दीवाना है मेरा वाली का. बड़े भाव के साथ त्या आई जगदंबेच्या दरबारात आपण बसलाय. पुढचं नवरात्र कोणी पाहिलं दादा, तवर कोण राहत कोण जात, आमच्यातलं तुम्ही तर राहतालच म्हणा सगळे. उठाइए दोनों हाथ, ताली बजाते हुए बड़े भाव के साथ. कॅमेरा फिरवा दादा. 3 लोक में डंका वाजे, 3 लोक में डंका वाजे मैया रानी का. संसार दीवाना है मेहरा वाली का, संसार दीवाना है वाली का, ओ संसार दीवाना है मेरा वाली का, संसार दीवाना है मेरा वाली का. माँ शेरा वाली करतो रखवाली, माता दी शेरा वाली माता दी करतो रखवाली. माता दी. सिस्टीम सुद्धा लई गोड आहे आमचे फाफळे भाऊंची. एकदा टाळ्या वाजवा त्याच्याकरता. त्याला सांगायचंच काम नाही. हे देख तो नवीन होता तेव्हापासूनच त्याचं पाहतोय. अगदी त्याला सांगायचं कधी शिट्टी मारणार नाही, काय नाही. असली गोड सिस्टम आहे. तुम्ही साधे नाही ते, ही माणसं इतकी चतुर आहे, माणसं पाहून निवडतात. एखाद्या वेळेला होतं नाही तर ते बरोबर पाहून माणसं टाकलेली असतात त्यांनी. कुठं आलो होतो आपण, त्या गवळणीचा एक नियम होता. काय नियम होता, सकाळी उठलं का पाण्याचा हंडा घ्यायचा. जुन्या सासालाही वाईट होत्या, जेवायला बसल्या तर पाणी घेत नसायच्या. आणि मग तहान लागली, जेवण झालं का सुनाला आवाज द्यायचा ठसका गेल्यावर, सुनबाई पाणी आण. मग हिला निमित्त सापडायचं. भरी लाव लंडोनी रीता करी गट, तिला सांडून भरलेला असला तरी. आणि मग काय मिस काय होतं, अंतकरणात इच्छा कशाची आहे, गोविंदाची चट. संसारामध्ये रंग
रंगलेली आहे, पण संसारिक क्रिया सोडून त्याच्याकडे जायचंय. ऐका, कळलं तर बघा. रबर असतं, रबर रबर आपण डोक्याला लावतो ते रबर, ते रबर त्याला असं ताणून ठेवा बरं. त्याचं काय म्हणणं राहतं माहितीये का? जागेवर जायचं. ते रबर असतं ना, ताणलेलं असताना त्याचं काय म्हणणं असतं? मूळ स्वरूपाच्या ठिकाणी जायचं, जागेवर जायचं. संसाराला तुम्ही किती ताणलेले असा, पण मनामध्ये एकच ठेवायचं, त्याच्या चरणाजवळ जायचं. बस तिथं जाणं, हेच तो मूळ ठिकाण आहे आपलं. मम ही अंशे जीव लोके जीवभूत सनातना, सर्वभूतांच्या अंतरी हृदय महांबरी चिदवृद्धीच्या सहस्र करी उदयरा हे रे कर्नाटकी गायन कर 10,000 रुपये. सर्वभूतांच्या अंतरी हृदय महांबरी, तो सगळीकडे विठ्ठल जळी स्थळी भरला. घटाघटी राम, देहादेही राम, सर्वादेही राम. इथं बसलेल्या प्रत्येकामध्ये आपल्यात काय आहे? आणि जर समजा गेला आपल्यातला राम, काय होईल? अहो काहीच नाही, फक्त गर्दी जमा होईल. राम गेल्यावर प्रत्येकाच्या अंतकरणात तो आहे, ही वृत्ती. आणि त्या गवळणीने ते पाणी सांडून द्यायचं, घ्यावा हांडा डोक्यावरती, तो भेटावा, तो भेटावा, या चिंतेमध्ये त्यांनी निघावं. त्याची चर्चा, कृष्ण असा आहे, कृष्ण तसा आहे, अशी चर्चा करता 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 आणि मग रस्त्यानं जर चालल्या, गागर घेऊन गागर घेऊन गागर घेऊन निघाली पान गवळण, गागर घेऊन गागर घेऊन निघाली पान गवळण, गागर घेऊन निघाले पान गवळण, गागर घेऊन निघाले पान गवळण, गागर घेऊन निघाली पान गवळण, गागर घेऊन निघाली पान गवळण, गागर घेऊन निघाले पान गवळण, गागर घेऊन निघाले पान गवळण, ठुमकत चालली गवळण, ठुमकत चालली गवळण, ठुमकत चालली गवळण, ठुमकत चालली गवळण, ठुमक चालली गवळण, चालली गवळण, ठुमकत चालली गवळण, ठुमकत चालली गवळण, वाऱ्याच्या तोलाल हो वाऱ्याच्या तोलाल, वाऱ्याचा तोलाल, वाऱ्याचा तोलाल, वाऱ्याच्या तोलाल, ओ वाऱ्याच्या तोलाल. गागर घेऊन निघाली पाण्या गवळण, गागर घेऊन निघाली पाण्या गवळण, गागर घेऊन निघाले पाण्या गवळण, गागर घेऊन निघाले पाण्या गवळण, हे हसत खुद मोडीत डोळे, 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 मोडीत डोळे, हसत खुद मोडीत डोळे, हसत खुद मोडीत डोळे, हसत खुद मोडीत डोळे, मनी आठवी कृष्णाचे चाळे, आठवी कृष्णाचे ताळे, लगबागीने प्रभात काळे, लगबागीने प्रभात काळे, आईच्या आल्या नंद अंगणे,
गागर घेऊन गागर घेऊन निघाले पान गवळण 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 पान गवळण. थोडं माग पुढं झालं तर आपल्यात ऍडजस्ट करायचं. आपलं यायला नाही कळू द्यायचं आणि यायचं आपल्याला नाही कळवलं पाहिजे. याला ऍडजस्टमेंट म्हणतात आणि ऍडजस्टमेंट करायलाच पाहिजे. मला त्या संभाजी जालन्याला कीर्तन होतं आणि संभाजीनगरला एका लग्नाच्या पत्रिकेत नाव होतं आशीर्वादात. आमच्याकडे प्रथा आहे ती आशीर्वादात अशी महाराज लोकांची यादीच असते. आणि मग आता मी निघालो म्हणलं आता चाललोच आहे तर नवरीच्या बापाला भेट देऊन तसंच पुढं निघू. मी गाडीतून उतरलो मंडपाच्या दारात गाडी लावलेली. गाडीतून त्याला काय आनंद झाला कुणास ठाव. नवरीच्या बापाला लई मोठ्याने ओरडला, काय तायडीचं भाग्य म्हणावं तू आलात लग्नाला. अरे म्हणलं येणारच होतो ना आलात काय. तुला एवढा आनंद व्हायचं कारण काय ते पहिले सांग. तो म्हणे खरं सांगू का जे नियोजित काका होते मंगलाष्टक म्हणण्याकरता ते काय आले नाही. आणि मला प्रश्न पडला आपल्या तायडीच्या लग्नात मंगलाष्टक म्हणणार कोण. मला म्हणे बरं झालं तू आला. आता जबाबदारी तर मोठी टाकली आणि नाही म्हणावं तर इम्प्रेशनचा प्रश्न आहे. मला दोनच येते मंगलाष्टक दोनच येते मला. एक हे येतं गंगा सिंधू सरस्वती जयमुला गोदावरी नर्मदा कावेरी. राहू का मी लग्न लावायला इथं. हे एक येतं आणि अजून एक येतं ब्रह्मसुतामध्ये गाठ बांधली. ते शेवटचं कुठे येतं मला शेवटला एक असतं ना आली लग्न गटी. आता ते कुठं येतं. मी म्हणलं आता काय करावं बाबा. पण आमचा एक मित्र होता कुलकर्णी म्हणजे कोण ब्राह्मण. नवरीच्या बापाला म्हणलं अरे मी एकट्याने आपला मित्र आहे ना कुलकर्णी. त्यानं तर नवरीच्या बापानं 5 फूट उडी आणली मंडपात. काय भाग्य साक्षात ब्राह्मण देवता लग्नात नवरीच्या बापाचं तोंड तिकडं झालं आणि त्यानं मला असा जोरात चिमटा घेतला. मला म्हण तुला तरी 2 येते मला एकही येत नाही. मी म्हणलं आता बरं आहे की. ते म्हणे काय काळजी करू नको मी करतो ऍडजस्टमेंट सांगतोय. त्यानं असा माईक घेतला. अशी सिस्टीम होती सुंदर अशी. त्यानं असा माईक हातात धरला. आता लोकाला काय माहिती याला मंगलाष्टक येत पण मला माहिती होतं याला येत नाही. त्यानं असा माईक धरला आणि म्या धोतर धरलं. म्या म्हणला हा का जर गाणे म्हणला आणि दगड फेक झाली लोकायला सापडायचंच नाही आपण याच्या बरोबरी म्हणून. त्यानं असा माईक धरलेला. अक्षदा मिळाल्या का सर्वांना. हो मिळाल्या. मी सावधच होतो. पळायला रस्ता सुद्धा पाहून ठेवला. म्हणलं जर दगड फेक झाली अक्षदा मिळाल्या का हो मिळाल्या. करायची का सुरुवात गुरुदेव सुरुवात करा. कक्का की को 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 कमका गा गा गी 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 चच्चा ची ची चो 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 चो. लागलं लग्न. ते सरपंच पळतच आलं माझ्याकडे. मला म्हणे गुरु कुठे. मी मला गडबड झाली. ते सरपंच मला म्हणे काय विद्वान पंडित आणला. मी म्हणला अरे याला काही कळत नाही. ते मला म्हणे ते काय विद्वान उभा महाराष्ट्र फिरलो पण असे मंगलाष्टक कधीच ऐकले नाही. आणि हेच तो दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. ज्याचं काहीच कळत नाही त्याला समाज मोठा समजतो. विठाला 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 कुंडलिकावरला हरी हरिनाथ भगवान ज्ञानेश्वर. आणि मग त्या गवळणींचा असं पाण्याला निघायचं हंडा घ्यायचा आणि पाण्याला जायचं. हा क्रम जुन्या काळामध्ये काय दारात नळ नव्हते नगरपालिकेनं दिलं तर ती काही सुविधा नव्हती. आता आलंय ते यंत्रयुग. जुन्या काळामध्ये या जुन्या म्हाताऱ्या बसल्या. मी तुम्हाला विचारतो चष्म्यावल्या मावशी 3-3 किलोमीटरहून पाणी आणावं लागायचं का नाही हंड्याला. सगळ्या घराचं दळावं लागायचं का नाही. पाहिलं की जुन्या म्हाताऱ्याला कसं हसू आलं. त्यांना वाटलं बरं झालं नव्या झोळड्या आता.
असलं शरीराचा व्यायाम होत होता. आता तो काळ नाही राहिला, यंत्रयुग आलंय. हजारो मैलाचा प्रवास तासात होतोय. पापड लाटायचा असं पोळपाट बेलणं शरीराचा व्यायाम व्हायचा. आता ते नाही. आणि आता सौंदर्य प्रसाधन, इतके सौंदर्य प्रसाधने निघाले. आता आमच्या 365 दिवस दुसऱ्याच्याच तिथं आंघोळी. त्या बाथरूम मध्ये इतक्या बाटल्या अशा उलट्या पालट्या लटकवलेल्या पाहिल्या. म्हणून म्हणतोय बाथरूम आहे का दुकान आहे तेच कळणं. आपण कायला हात लावायचा, कोणत्या बाटलीचा काय उपयोग आपल्याला कळत नाही. नुका पाहिल्या म्हणतो. किचन मधल्या वस्तू कमी झाल्या आणि बाथरूम मधल्या वाढल्या. कोण कोरपडीचा रस लावतं, कोण सगट कोरपडच खातं, कोण तुळशीचा पाला चोळतं. मी आज जर सांगितलं बिब्याचं तेल तर लावतील लोक. लावायचं नाही बरं का, सुजत माणूस त्यांना. शोभा शारीरिक श्रम राहिले नाही, सौंदर्य टिकल कसं? तुम्ही या शरीराची किती शुश्रूषा करा, सौंदर्य जाणार आहे, कुरूपता येणार आहे, तारुण्य जाणार आहे, म्हातारपण येणार आहे, देह जळणार आहे, याची राख होणार आहे. तुला काही हिफाजत करले, तुला करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. हे जीवन है लकड़ी की नैया. 2 दिवसाचं जीवन आहे. खूप चांगलं जगा दादानो. गेलेल्या आयुष्याचा विचार करीत बसू नका. राहिलेलं नीट सोयीनं वाटेला लावा. आता तुम्ही किती दिवस कीर्तन ऐकले हो? 7 दिवस. आजचा कितवा दिवस आहे? हा, आता फक्त एक करायचं. 8 दिवस आपण इथं आलो होतो. आता आजपासून असा निर्णय घ्यायचा, आपण पाठीमाग काय चुकीचं करत होतो ते लक्षात ठेवू नका. आता इथून पुढं काय करायचं नाही ते लक्षात ठेवा. ते लक्षात ठेवा आणि चांगलं काम करायला लगेच सुरुवात करा. त्याच्याच करता हे सगळं आहे. सत्संग कशा करताय? ही धुण्याची मशीन आहे. वासनेचा मळ, पापाचा मळ धुण्याचं मशीन आलं होतं. हे 7 दिवस तुमच्याकडे रेणुका माता मंदिरावर. तुम्ही सुज्ञ मंडळी आहात, कळतं तुम्हाला म्हणून एक बोलून जातो. मळके कपडे घालणारा स्वच्छ कपडे घालणारात कधीच बसत नाही. हलके बारी नाही बोललो मी. मळके कपडे घालणारा स्वच्छ कपडे घालणारात कधीच बसत नाही. आणि जर बसायची भावना झाली तर कपडे स्वच्छ करून बसतो. निदान एवढं कळावा आपल्याला. काहीला नसन कळालं तर अजून जवळ येऊन बोलतो. त्याला एवढं तरी कळावा आपल्या कपड्यावर मळ आहे. एवढं जरी कळालं तर धुण्याची इच्छा होईल ना. आधी मळ हे कळावं, मग धुण्याची इच्छा होते. मग हे 8 दिवस काय केलं आपण? माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, हिला दुबून ना कोणी, दुबून आना कोणी रा, हिला दुबून आना कोणी रा, दुबून आना कोणी रा, दुबून आना कोणी रा, दुबून आपल्याला फार थोड्या दिवसाकरता आलो. नका रे कुणाशी वैर करू, नका कुणाशी भांडण करू, कुणाचा द्वेष ठेवू नका. निर्मळ जीवन जगा. देहाच्या गावाली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या नान म्हणू धनंजय आजी. आपण सोडायचंय आपल्याला. हे फार थोडे दिवस आहे. ह्या 2 सत्संग चाललेला होता. कुणी कुणी धुतलं. ही गोधडी सांगतोय मी आपल्याला. हरिचंद्राने तारामतीने रुईदासाने हिला मळवू नका हो कुणी, हिला मळवू नका हो
लागू द्यायचा नाही, पापाचा मळ लागू द्यायचा नाही. घडी घालून ठेवा आता. ती धुतली तुकड्या साने संत सज्जनाच्या चरण स्पर्शाने हिला ठेवीन घडी घालून, हिला ठेवीन घडी घालून. हिला दोऱ्या हिला दोऱ्या हिला दोऱ्या. अरे ज्या वेळेला हे स्वच्छ होईल ना, काय सांगू, चित्त जैसे गंगाजळ. हा हा इतकं पवित्र असावं. मग येवोनी गोपाळ सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. हे ज्या वेळेला निर्मळ होईल ना, येवोनी गोपाळ राही ते तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. त्याच्याकरता आणि हेच घडलं होतं गोकुळामध्ये. वासना राहिलेली नाही, पाप राहिलं नव्हतं आणि गोकुळातल्या गवळणींची भक्ती इतकी वाढलेली होती. त्यांचा नियम त्याला पाहायचं, रोज त्याचं दर्शन घ्यायचं. एक आठवला विषय सांगून जातो. त्यांच्या भक्तीत आणि आपल्या भक्तीत काय अंतर आहे. आपल्याला देवाची मूर्ती घडवावी लागते, बसवावी लागते. गोकुळातल्या लोकांना घडवायची गरज नाही. स्वतः भगवान सांगतात, नळदाच्या घराला हे वजने गोकुळाला, नळदाच्या घराला मला तिथं घेऊन चला. याचं कारण आहे, एक वेळेला भगवंताचा वाढदिवस होता कृष्ण परमात्म्याचा, आणि उद्धव त्यांचाच भाऊ आहे, देवाचाच. तसाच होता दिसायला, कुरळे केस, रंगही तसाच होता. ज्या वेळेला भगवान एकांतामध्ये वरच्या मजल्यावर जाऊन एकटेच रडत होते, उद्धव तिथं गेला आणि देवाला पाहतो, देवा अरे का रे, आज काय तुझा वाढदिवस आहे आनंदाचा आणि तू रडतोय देवा. तर त्यावेळेला देवानं सांगितलं, खरं सांगू उद्धवा, मला त्या गोकुळातल्या गवळणींची आठवण होते रे. वा, काय भक्ती असेल त्या गवळणींची. जगाच्या मालकानं सांगावं, उद्धवा मला त्यांची आठवण येते आहे म्हणून रडतोय मी. भक्ति में इतनी शक्ति होती है कि वो खुदा को भी रुला देती है. देवानं सांगितलं, उद्धवा 11 वर्ष 52 दिवस तिथं मी राहिलो. एक काम करतो का, अडाणी रे माझ्या गवळणी, जातो का त्यांना तत्वज्ञान सांगायला. उद्धवाला ज्ञानाचा अभिमान झालेला होता. आणि उद्धव म्हटला, देवा मला असल्या अडाणी लोकांना तत्वज्ञान शिकवायला पाठवतो का. अरे थोडं निदान त्यांना कळावं तर खरं, मग त्यांना सांगता येतं. ह्यांना काहीच शिकलेल्याच नाही त्या, आणि ह्यांना तत्वज्ञान मी सांगायचं. देव भगवान म्हणले, नाही उद्धवा तुलाच जावं लागेल. उद्धव निघाला, दिसायला देवासारखाच होता. थोडा वेळ तर गवळणींना असं वाटत होतं तोच आलाय. आणि त्या काय करत होत्या माहिती का गवळणी, यमुनेच्या वाळवंटामध्ये स्वतःचे वस्त्र फाडायच्या, त्याला 4 काड्या 4 कोपऱ्याला बांधायच्या आणि वाळवंटामध्ये रोवायच्या. उद्धव पाहतो आणि आवाज देतो, हे गवळणींनो इकडे या, मी तुम्हाला तत्वज्ञान सांगणार आहे. त्या गवळणी म्हणल्या, उद्धवा अरे तत्वज्ञान सांगण्याकरता आमच्याकडे जागा तर शिल्लक असावी. म्हणजे रोमा रोमामध्ये कृष्ण परमात्म्याचं भजन चाललेलं आहे, कुठं तुझं ज्ञान ठेवायचं. आम्हा पुसू नका बाई हो, आम्ही मानसात, माणुसकीच्या पलीकडे आम्ही गेलोय. त्यावेळेला उद्धवानं एक चित्र पाहत होता, ते तेच करायच्या, स्वतःचं वस्त्र फाडायच्या एवढंच, त्याला 4 काड्या आणि अशा रोवायच्या वाळवंटात. उद्धव म्हणतो, ह्या आज्ञानी नाही, बावळट आहे. स्वतःचं वस्त्र फाडणारा वेडा नाही तर काय असू शकतो. त्यावेळेला उद्धव विचारतो, हे गवळणीनो मला पहिले एक उत्तर द्या, हे स्वतःचे वस्त्र फाडता तुम्ही वेडपट आहे का. स्वतःचे वस्त्र फाडताय आणि चौकोन करता, 4 काड्या उभ्या करून वाळवंटात रवता यमुनेच्या, काय भानगड आहे. त्यावेळेला त्या गवळणीनं दिलेलं उत्तर लई मार्मिक आहे, सार होईल माझ्या कीर्तनाचा, घरी न्या. त्या गवळणी सांगतात, उद्धवा आम्ही सांगतो पण तुझी हिंमत आहे ना ऐकायची. उद्धव म्हणे, सांगा तर खरं, ऐक आम्ही का वस्त्र फाडतोय स्वतःची. 11 वर्ष 52 दिवस तो इथं होता रे, गायीच्या मागे फिरलाय. उद्धवा त्याची वाली
पावलं यमुनेच्या वाळवंटामध्ये उमटलेली आहे. मे महिन्याचं कडक ऊन आहे आणि त्याच्या उमटलेल्या पावलाला ऊन लागू नये याच्याकरता आम्ही त्या छत्र्या उभ्या करतोय उद्धवा. टचकन डोळ्यात अश्रू आले उद्धवाच्या. बापरे, काय गवळणी, काय भक्ती आहे यांची. रडायला लागला उद्धव. जाता जाता सांगितलं उद्धवाने, ए गवळणीनो, काय सांगू तुमचा निरोप त्याला. त्यावेळेला गवळणी सांगतात, त्याला सांगा मेल्या म्हणावं त्या गोपिका, राग झाली त्यांची, आणि तिथं जाऊन बासरी वाजव म्हणावं. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, वाजवी मुरली तया जागा. उद्धव ज्या वेळेला इकडे येतो ना भगवंताकडं, एका चंद्रसखी नावाच्या गवळणीनं सांगितलं होतं, जा त्याला माझा निरोप द्या. काय, ओ प्यारे उद्धव जी मथुरा में जाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना, 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 कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. काहे कन्हैया प्रीत लगाई क्यों बिगड़ाई, ना पड़ता हमको ये आंसू बहाना, ना पड़ता हमको ये आंसू बहाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. आला उद्धव भगवंताकडे आणि आल्याबरोबर गळ्यात पडून ढसढसा रडायला लागला. सांगितलं, देवा, अरे काय पाप असेल या उद्धवाचं, मी तुझ्या कुळात जन्माला आलो. देवा, मला तुला विनंती करायची रे, एक मागायचंय तुझ्याकडे देवा. जर माझं थोडं जरी पुण्य असेल ना, पुढच्या जन्मामध्ये मला गोकुळामध्ये गोकुळातला गोप करू नको, गोकुळातली गोपी करू नको, गवळण करू नको, मला तिथलचा दगड बनव, दगड बनव देवा. अरे या गवळणीच्या पायाची धूळ जरी माझ्यावर पडली ना, तर उद्धार होईल या उद्धवाचा. काय भक्ती आहे देवा त्यांची रे, काय भक्ती आहे. म्हणून तर या गोकुळामध्ये आनंद झाला होता. रोमा नावाचा राजा, रोमाचा अनुचा अंधक, अंधकचा दुदुंबी, दुदुंबीचा पुनर्वसू. एक सांगू तुम्हाला, देवाच्या कथेमध्ये जर आपल्याला रडायला आलं ना, देवाच्या कथेत जर रडायला आलं ना, समजायचं त्याची कृपा व्हायला सुरुवात झाली आपल्यावर. रडणाराला वेड समजू नका दादा, तो आतला भाव असतो. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. रडणाराला वेड समजायचं नाही, आणि तुम्ही समजले बी तर चांगलीच गोष्ट आहे. कारण देव आतापर्यंत येड्यालाच भेटलेला आहे, शहाण्याला भेटलेलाच नाही. ज्याच्या करता वेडच व्हावं लागतं. वेडा झालो आणि वेडियाच्या. मला प्रामाणिकपणे उत्तर द्या. मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही रडतच नाही असं आहे का? संसार काय कमी रडवतोय का तुम्हाला? अरे रोज रडतोय संसारात आपण. मग एक विनंती करू का आपल्याला, संसार तर रोज रडवतो ना, एखादा दिवस असा उजडू द्या, त्या दिवशी देवा करता खोट रडा, तो खरा प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. खोट रडून तर पहा कधीतरी, लय दयाळू आहे तो. रोमा नावाचा राजा, रोमाचा अनुचा अंधक. आणि मी थोडा कवळ्या अंतकरणाचा माणूस आहे बरं का. मला नाही म्हणजे ते राहत नाही, माझं रडू जवळ आहे. आणि मग रोमा नावाचा राजा, रोमाचा अनुचा अंधकचा दुदुंबीचा पुनरोसूचा आहुकला 2 लेकरं झाली, उग्रसेन आणि देवक राजाची देवकी, उग्रसेनाचा कंसाचं देवकीचं नातं काय बोला. रिपीट करतो पुन्हा. रोमा नावाचा राजा, रोमाचा अनुचा अंधकचा दुदुंबीचा पुनरोसूचा आहुकला 2 लेकरं झाली, उग्रसेन आणि देवक राजाची देवकी, उग्रसेनाचा कंसाचं देवकीचं नातं काय. बहीण भाऊ, सक्की नाही बरं का, चुलत बहीण. आता चुलत बहीण तर लय लांब गेली. आमची आत्याची पोरगी बसलेली इथं, तुमच्या तिथंच आहे, तिथं आता आली ती राहायला. पण चुलत बहीण तर लय लांब गेली. आता त्या आत्या बहिणीन, फुई बहिणीन, मामाच्या लय काय तपासच राहिला नाही. आता सख्या बहिणीला जुमनी न कोणी, तर हे चुलत ते लय लांब आहे. एक विनंती करून चाललो आपल्याला. हे बघा, तुम्ही सगळ्या बहिणी, मी नातं लावेले तुमच्याशी, आठवतं का तुम्हाला?
पहिले आलो होतो त्याच वेळेला नातं लावलं होतं. तुम्ही विसरल्या का काय भावाला? मग रक्षाबंधनला कोणीच नाही काय म्हणू. तुम्ही सगळ्या बहिणी आहे. जाऊ द्या, मागचं विसरला असेल, आजपासून घट्ट नातं आपलं. कुणीतरी हो म्हणणारा असा महाराष्ट्रभर फिरणारा भाऊ मिळतो का ना करता. येईल रक्षाबंधनला भाऊ बीजला तुमच्याकडे मी का नातं लावलं माहिती का? ज्या वेळेला बहीण हे नातं लागतं ना, त्यावेळेला विकार तयार नाही होत, विचार तयार होत असतात. जगात ही दोन नाती अशी आहे, आई आणि बहीण. विकार नाही, विचार तयार होतात. आणि बहिणीच्या नजरेनं पाहावं. आता ते राहिलं कुठं? मानलेल्या बहिणी असाव्या माणसाला. कधी कधी सख्या बहिणीपेक्षा मानलेल्या बहिणी कामात येतात. असाव्या मानलेल्या बहिणी. मी का नातं मांडतोय माहिती का तुम्हाला? मला तुमच्याकडे मागायचं या भावाला. तुम्हाला एक विनंती करतो बहिणीनो, मी कंस हा देवकीचा कोण होता? चुलत भाऊ होता. पण आपल्या चुलत बहिणीवर इतकं प्रेम होतं ना, आपल्या जीवापलीकडे बहिणीवर प्रेम करत होता. तो स्वतः सारथी बनलेला होता, तिच्या रथावरती ड्रायव्हर म्हणून. बहिणीनो, कुणी काही सांगू, 1,00,000-2 लाखा करता आणि गुंठा 2 गुंठे जागे करता. चॅनलवाले भाऊ, तुम्हाला विनंती, हा भाग त्याच्यातून सेपरेट करा. कळू द्या महाराष्ट्राच्या भाऊ बहिणीला, हा संदेश पोहोचू द्या महाराष्ट्रभर. तुम्हा सगळ्या बहिणींना विनंती करतो, 1,00,000-2 लाखा करता, गुंठा 2 गुंठे जागे करता. आपला भाऊ तोडायचा नाही. कायमचं नातं तोडू नका. भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा टाकून विनंती करतो मी तुम्हाला. नका रे, नका तोडू भावाचं नातं. तुम्ही रडाल, सगळ्या रडाल. मला तुम्हाला विचारायचंय बहिणीनो, अरे ज्या दिवशी तुमचे मायबाप जातात माहेरातले, सांगा ना तुम्हाला हक्काचा उंबरा कोणता आहे चपला सोडायला? फक्त तुमच्या भावाचा आहे, भावाचा आहे. अरे एखाद्या वेळेला तुमच्यावर सासर रुसलं तर चालेल बहिणीनो, पण माहेरातला भाऊ रुसू देऊ नका. कुठं जाल तुम्ही? आणि भावानो, तुम्हाला विनंती आहे, रक्षाबंधन, दिवाळी, भाऊबीज आपली बहीण आल्याशिवाय साजरं नाही करायचे. हे सण नाही करायचे साजरं. काय लागत नाही त्यांना, मला माहिती आहे. तुम्हाला फक्त वर्षाला एका साडीची अपेक्षा आहे बहिणीनो. तुम्ही विसरल्या का? तुम्ही लहान होत्या ना, कल्पना करा बरं. तुम्ही शाळेत जात होत्या, तुम्हाला जर चॉकलेट भेटलं, तुम्ही खात होत्या एकट्या? नव्हत्या खात. का माहिती का? चॉकलेट हातात आलं का तुमच्याशी रोज भांडणारा तुमचा लहाना भाऊ तुमच्या डोळ्यापुढे येत होता. ते चॉकलेट तसंच घरी आणायच्या हो, तुम्ही घरी आणायच्या आणि त्या भावासमोर असे दाताने 2 भाग करायच्या ना, 2 भाग करायच्या. छोटा भाग व्हायचा आणि एक मोठा व्हायचा. अरे मोठा भाग तुम्ही भावाला देत होत्या आणि लहाना तुम्ही खात होत्या ना. कुठे गेल्या या बहिणी आज? या बहिणींची गरज आहे. मी इथं आपल्या वणीच्या गडावरती दर्शनाला गेलो होतो ना. एक 7-8 वर्षाची मुलगी, तिच्या पाठीला 4-5 वर्षाचा मुलगा बांधलेला होता. तिला दम लागायला लागला बरं का चालताना. मी तिला म्हणलं, बाळ तुला भोजा झाला याचा, मी घेऊ का? वरती गेल्यावर असा टन आहे जागेवर. पायी गेले असाल तर आठवल बघा, असा एक टन आहे बघा. आणि मग तिला तिथं बसायचं होतं. तो असा लोंबलेला, बसता येईन. तिनं काय केलं बहिणीनं, ऐका बहीण काय असते ते सांगतो. खाली वाकली आणि एक असा हाताने एक पायरी चढायला लागली. मला नाही राहवलं. मी तिला म्हणलं, बाळ खरंच तुला बोजा झाला त्याचा, मी घेऊ का? मी नाशिकचा आहे, वरती गेलं की तुझ्याकडे देऊन टाकतो त्याला. ते पोरगी उभी राहिली आणि तिनं माझ्याकडे पाहून एक उत्तर दिलं, घरी न्या तेवढं. ती पोरगी म्हणली, महाराज तुमचं 2दा ऐकलं, त्याचा बोजा झाला असेल. कसा बोजा होईल महाराज? तो माझा सक्का भाऊ आहे. नाही लक्षात आलं तुमच्या? घरी गेलो आणि त्या दिवशी एक वाक्य मी डायरीत लिहून ठेवलेलं आहे आजही. भाऊ किती वजनाचा असू द्या, बहिणीला भावाचा बोजा कधीच होत नसतो दादा. अरे रक्ताची नाती सांभाळा रे, तीच कामात येत असतात वेळ आल्यावर. माझा अनुभव सांगतो मी. ज्या वेळेला ऍक्सिडेंट झाला होता माझा, ह्यांना माहिती सगळ्या उया महाराष्ट्राला ठाव आहे. 21 लाख रुपये आप्पा कर्ज झालं होतं डोक्यावर माझ्या. सगळं विकलं होतं मी. गाडी भंगारमध्ये गेली होती. बहीण माझी मोठ्या घरात आहे. दिवाळीचा सण आला होता. पण माझा एक अनुभव आहे, श्रीमंत बहीण गरीब भावाला विसरत नाही. आणि तिने मला फोन केला, मला घ्यायला येतो का? तिला म्हणलं, खरं सांगू का, येण्याकरताच पैसे नाही. तिने मला सांगितलं, राजा तू जर आला नाही तर इकडचे नातेवाईक म्हणतील हिच्या भावाचा प्रपंच फाटका आहे, मरून पाणी होईल राजा माझं. 500 रुपये उसने घेतले होते,
दाजी आजही तो माणूस आहे तिथं कृष्णा स्वीट जवळ. 500 रुपये बहिणीला घ्यायला उसने घेतले. बहिणीला घेऊन येतो आणि ती ज्या वेळेला आल्यानंतर घरामध्ये पाहते सगळे डबे रिकामे खडखड करत होते. लोकाच्या घरावर लाइटिंग टाकल्या होत्या. 2 दिवसावर दिवाळी होती. लोकाच्या घरावर लाइटिंग होत्या. माझ्या घरात दिवा लावायला तेल नव्हतं. लोकाचे लहान लहान लेकरं गुलाबजांबू खात होते. माझे लहान लेकरं पाहत होते. बहिणीनं हे सगळं पाहिलं आणि मला समोर बसवलं. गळा धरून रटली माझा. मला सांगितलं राजा एका रक्तात वाढलो आपण, एका आईच्या उदरात वाढलेलो आहे. काळजी कशाला करतो? तुझी लहान लहान लेकरं शिकताय. तुझा प्रपंच रस्त्यावर नाही येऊ देणार. ही श्रीमंत बहीण तुझ्या पाठीशी आहे. 5,000 रुपये द्यावे आणि सांगावं तुझ्या लेकरांची दिवाळी कर. अरे बहिणीच्या पैशावर दिवाळी करणारा हा भाऊ तुमच्या पुढे उभा राहिला. बहिणीच्या पैशावर दिवाळी करावी. बहीण जाण्याकरता निघावी आणि बहिणीला हलकी साडी घेतली होती 500 रुपयाची. घडी केली बॅगमध्ये, तिनं खाली दाबली, वरून तिच्या साड्या टाकल्या. मला नाही कळालं का असं केलं. मला म्हणे येवल्याकडून चल. स्वतः जवळचे 11,000 रुपये बहीण माझी खर्च करते आणि तिथंच पैठणी विकत घेते. पैठणी तिथंच नेसते. कोपरगावला तिच्या बंगल्यात प्रवेश करत होती. मी पाठोपाठ चाललो होतो. समोरून तिची सासू येत होती. माझ्या बहिणीचा हात असा पदराकडे चालला होता. आता मला कळालं होतं बहिणीनं असं का केलं. सासू जवळ यावी आणि बहिणीनं माझ्या पैठणीचा पदर धरावा आणि सांगावं आत्या माझ्या भावानं घेतली बरं का. टचकन डोळ्यात अश्रू आले दादा. अरे आपल्या भावाच्या पाठीमाग, आपल्या नावाच्या पाठीमाग आपल्या भावाचं नाव शाबूत ठेवते. तिला बहीण म्हणा दादा, ती बहीण असते. विनंती आहे बहिणीनो, हे बघा वृक्षाची सावली आहे संपत्ती. अरे कधी इकडं राहील तर कधी तिकडं राहील, कधी संपून जाईल. पण एकदा का नातं तुटलं ना परत जोडत नाही बरं का. रक्ताची नाती तुटू देऊ नका. सांभाळा माझ्या बहिणीनो. आणि भावानं तुम्हाला विनंती आहे, श्रीमंत बहीण गरीब भावाला नाही विसरत. श्रीमंत बहीण गरीब भावाला नाही विसरत. म्हणून श्रीमंत भावानो तुमच्या गरीब बहिणीचा तुम्हीच एक आधार आहे दादा. नका रे विसरत जाऊ त्या बहिणीला. नका विसरू दादा. विठाला विठाला कंसाची बहीण कंसाची देवकी. आणि मग ज्या वेळेला निघाली वरात आणि तितक्यामध्ये आकाशवाणी झाली, ए कंसा, जिच्या रथावर तू बसलेला आहे, जिच्या विवाह करता तू मोठ्या थाटा माटामध्ये विवाह थाटलाय ना, तिच्याच पोटी जन्माला येणारा आठवा त्याचा तो तुझा वध करणार आहे. म्हणजे आकाशवाणी काय सांगते? आकाशाची वाणी हो सांगतस कंसा, आकाशाची वाणी हो सांगतस कंसा, आकाशाची वाणी हो सांगतस कंसा, आकाशाची वाणी हो सांगतस कंसा. आकाशवाणी झाली, हे कंसा, जिच्या रथावर सारथी बनलाय तिचा 8वा मुलगा तुला मारेल बर का. मला इथं थोडस देवाचं वेगळं वाटतं घोगे बाबा. देव जर भेटला ना तर मी भांडणार आहे त्याच्याशी या मुद्द्यावर. फक्त मला भेटावा देव, मी वाट पाहतोय.
मी त्याच्याशी भांडणार आहे. त्याला 8व्या वेळेला उभं आपलं 8व्या वेळेला यायचं होतं ना त्याला. आणि मग त्यांना आजच जाहीर करायची गरज आहे का पुढच्या वेळेला मी उभा आपलं पुढच्या वेळेला मी येणार आहे बरं का. आज कशा असं ठेवायचं ना, दिलं जाहीर करून 8व्या वेळेला मी येणार आहे बरं का. आणि मग बाकीचे हुशार झाले ना इकडं. मग कंस काय घेतलं, घेऊन या खडग मारा या धावला, हात तो धरीला वसुदेवानं हात धरला. ए माझ्या बहिणीला माझ्या पत्नीला मारतो का. म्हणले नाही, एक काम कर, बंदी खाण्यामध्ये टाक, मुलगा झाला का तुला देत जाऊ. झाला पहिला शॉर्टकट सांगतो, 1 2 3 4 5 6 7वा योग मायेच्या साह्यानं रोहिणीच्या उदरामध्ये टाकला. 8व्या वेळेला श्रावण वद्य अष्टमीचा दिवस आहे, रात्री 12ची वेळ आहे, व सुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत शे परीक्षिते. आणि रात्री 12ला बरोबर भगवान परमात्मा प्रगट होतात. आयोनी संभवनो हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. खरं तर 8च्या आकड्याशी जास्त संबंध आला. म्हणजे अष्टमीला जन्म 8 वर्षाची आणि चतुर्भुज रूपात प्रगट झाले होते. विनंतीवरून लहान झाले. 8शी जास्त संबंध आहे कोणाचा, कृष्णाचा. कारण 8 असा आकडा आहे. 8 आकडा असा आहे, तुम्ही मराठीमध्ये बघा. आता खरं तर ते पहिलं जुनं शिक्षण राहिलं नाही. जुने शिक्षक लोक काय भारी शिकवायचे होते. चेंडो दांडो एकाचा, कावळ्याची चोच दोनाचा, वाकडा तिकडा तिनाचा, बैलाची शिंगोटी 4चा, उभा माणूस 5चा, उलटा 3 6चा, कुत्र्याची शेपूट 7चा, बुड्याची काठी 8चा. जाऊ द्या, मी काय उजळणी म्हणायला थोडी आलो इथं, सांगितलं तुम्हाला. आता एक मराठीतले आकडे ध्यानात घ्या तुम्ही. मराठीतले आकडे कसे, असा एक काढा, त्याला वर डोक्यावर गाठ आहे. 1ला वर डोक्यावर गाठ आहे की नाही, 2ला खाली मधी नाही खाली, 2ला, 3ला मधी गाठ आहे, 4ला खालच्या भागाला गाठ आहे, 5ला उजव्या कोपऱ्याला गाठ आहे, 6ला मधी गाठ आहे, 7ला डोक्यावर गाठ आहे, 8ला गाठच नाही, बिगर गाठीचा 8 आहे. म्हणून 8शी संबंध आहे त्याचा, बिगर गाठीचा 8. आणि भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म कसा आहे, 9मीचा. दोघांमध्ये बघा तफावत कशी. 9मीचा म्हणजे चौकट, एका चौकटीत आहे. तुम्ही 9चा पाडा कसा फिरवा, समय 9 1 9 9 2 18, 8 आणि 1 9, 9 3 27, 7 2 कसं फिरवा त्याला 9च येणार. म्हणून चौकटीमध्ये प्रभू रामचंद्राचं जीवन होतं. भगवान श्रीकृष्णाचं तसं नाही, दोन्हीमध्ये लय अंतर आहे. याचा जन्म राजवाड्यात आहे, कोणाचा, कृष्णाचा. हा रामाचा, मी करंट तपासला. रामाचा जन्म राजवाड्यात आहे आणि कृष्णाचा जन्म कोंडवाड्यात आहे. रामाचा दुपारी आहे, कृष्णाचा अर्ध्या रात्री आहे. किती विरोध आहे पहा ना जन्मापासूनच. राम शब्दामध्ये एकही जोडाक्षर नाही, कृष्ण शब्दात एकही सरळ अक्षर नाही. राम सरळ उभा आहे, कृष्ण उभा सुद्धा वाकडा आहे. असा आहे बघा, पासरी असा वाकडा आहे, देवडा चरणी. म्हणजे उभा सुद्धा सरळ नाही, याचं कामही सरळ नाही. सगळे काम वाकडेच होते त्याची. बरं, हा एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, कोण, प्रभू रामचंद्र. एक वचनी. आणि कृष्ण कारखानाच उघडलेला होता खोटं बोलायचा. आणि मग यानं जर माती खाल्ली, बलराम दादा सांगायचे, आई कृष्ण माती खातो बर का. कृष्णा, अगं आई त्याच कशाला ऐकते. आई गाई नाही खाल्ली ना माती, आई गाई नाही खाल्ली म्या माती, आई गाई नाही खाल्ली म्या माती. बलराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो, बलराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो, खोट बोलतो. नाही खाल्ली म्या माती, आई गाई नाही खाल्ली म्या माती, आई गाई नाही खाल्ली म्या माती. खोट बोलायचा. बरं हे तर जाऊ द्या, अनेक वचन्या, अनेक बाण्या. आणि बायकाच्या बाबतीत विचारूच नका. बाहेर गेला का रिकाम्या हाताने येतच नव्हता. 16,108 इथं सगळा विरोधच. मग विनंती केली आईनं, लहान झाला घेतला मांडीवर असा. आणि मग रडायला लागले वसुदेव आणि देवकी. का रडताय आई बाबा. अरे बाबा, तुझा जन्म होण्याच्या आत मृत्यू निश्चित आहे. म्हणजे मारेकरी टपून बसलेला आहे. कोण आहे, लांबचा नाही,
मला वाटतं घात करणारे. मी एक चित्र तुमच्या डोळ्यापुढं उभं करतो, तेवढं कोणाचंही सांगा. भला मोठा जटाचा मुकुट, त्याला रुद्राक्षाच्या माळा, जटेतून गंगा प्रवाहित, डोक्यावर अर्धचंद्र, कपाळाला भस्माचे पट्टे, कानात सापाची कुंडल, कंठ निळा, गळ्यात भुजंग, दंडात साप, सगळ्या अंगाला भस्म, एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू, गजचर्म पांघरलन, व्याघ्र चर्म नेसले. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, कोई नहीं भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. थोड़ा सा. शिव का डमरू डम डम वाजे, अगम निगम का भेद खोले, ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. आता बरोबर आहे. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. त्याच्या गळ्यात बसलेला तो बाबा आहे. बाबा काय सांगतो माहिती आहे तुम्हाला? तो नुसता बसलेला नाही, फुसकारे मारतो, फुसकारे मारतो. काय संदेश दिला? फुसकारे मारणारे लांबचे नसतात, तुमच्याच गळ्यात हात टाकणारे असतात. महादेव सांगतात बरं का, मी बोलत नाही. लांबच्या माणसापासून सावध नाही राहिलं तरी चालेल, पण गळ्यात हात टाकणारापासून सावधान. कदाचित लांबचा माणूस हा समोरून येणारा दगड असेल, पण जवळचा माणूस हा पाठीमागून येणारा दगड असतो. समोरचा माणूस दगड चुकू शकतो, पाठीमागून येणारा दगड चुकू शकत नाही, म्हणून सावधान. सक्का मामा टपून बसलाय मारायला, म्हणे मग मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. काळजी कशाला करता बाबा? तुम्ही माझ्या जवळ या. काय होईल? काय होईल? तुम्ही जवळ तर या माझ्या. तुला सोपं वाटतं इथं ठेवू नका. बेड्या पाहिल्या का? बंदी खाण्याला कड्या कुलपा, रक्षपाळ. अहो तुम्ही माझ्या जवळ तर या. ऐका बर का जरा बारका. काय होईल? तुम्ही जवळ तर येऊन पा. वसुदेव देवाच्या जवळ गेले. जवळ गेल्याबरोबर उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती. हातातल्या सोरसदारा, फक्त सोरदारा, हातातल्या बेड्या गळून पडल्या. बंदी खाण्याच्या कड्या कुलपा. दरवाजा आपाप उघडले. रक्षपाळांना झोपा लागल्या. यमुना माता रस्ता देते. नंदबाबाचे दरवाजे आपोआप उघडतात. तिथलच्या सगळ्यांना झोपा लागतात. आता आतमध्ये गेल्यानंतर यशोदेला सुद्धा झोप लागावी आणि हा बाबा तिथं ठेवावा. इथं चूक झाली वसुदेवाची. देव तिथं सोडला. तुमच्या लक्षात आलं की नाही कोणास ठाव अजून? अहो हे सगळं सुटत चालले होते. कशामुळं? देव जवळ होता. देवाच्या जवळ होते वसुदेव. देवाच्या जवळ होते, बेड्या तुटल्या. देवाच्या जवळ होते, कड्या कुलपा तुटल्या. देवाच्या जवळ होते, रक्षपाळ झोपले. देवाच्या जवळ होते, यमुना रस्ता देते. देवाच्या जवळ होते, दरवाजे नंदबाबाचे आपाप उघडले. देवाच्या जवळ होते, यशोदेला झोप लागली. आता इथं चूक झाली. काय? देव सोडला आणि देवापासून लांब गेले माया घेऊन. इथं चूक झाली. परत बेड्या, परत रक्षपाळांना जागा, बंदी खाण्याच्या कड्या कुलपा. नाही कळाला अजून आपल्याला. मला तुम्हाला आज एक विचारायचंय, तुम्हाला गुतायचं का सुटायचं एवढं पहिले सांगा. अटकायचंय का सुटायचंय एवढं प्रामाणिक उत्तर द्या मला. हा, सुटायचंय ना? मग एक काम करा, देवाच्या जवळ राहा. बघा सुटका होते का नाही तुमची. देवापासून लांब गेले, देव होतो पाठी मोरा. नसता संकट येती घरा, आणि नामाच्या चिंतने हो 12 वाटा पळती विगणे. तुम्ही त्याचा आश्रय घ्या, तुमची सुटका होते. माया डोक्यावर. आता यशोदा स्वप्न पाहत होती. काय? एक दिन बाके बिहारी मेला लल्ला बनके जरूर आएगा.
स्वप्न पाहते, कब मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे, श्याम जी आएंगे मोरे, श्याम जी आएंगे, श्याम जी आएंगे तो मैं पालने में झुलाऊंगी, ए मीठे मीठे गीत अपने लल्ला को सुनाऊंगी, मेरे जन्म जन्म के भाग खुल जाएंगे, श्याम जी आएंगे मोरे, श्याम जी आएंगे. आणि तितक्यामध्ये इकडचा बाबा तिकडं गेला आणि तिकडची बेबी इकडं आणली. आणि मग काय सांगू तुम्हाला, यशोदेच्या पुढं खेळणारा जगाचा मालक नंदबाबाची बहीण सुनंदा पाहते, पळत जाते, अरे ओ भाभी जागो, आपके सामने देखो कौन खेल रहा है, ए पगली क्या तंग कर रही सवेरे सवेरे सोने दे. पळत चालली आपल्या भावाकडं, नंद भैया क्या बात है, नंद भैया पागल हो गई क्या, नंद भैया पागल तो आप बनोगे भैया सुन के, अरे बात क्या है बोलो ना, आपको लाला भय है. ऐकल्या बरोबर नवरत्नाच्या माळी काढल्या आणि फेकल्या सुनंदेकडे, जा गोकुळातल्या लोकांना सांग, मी सांगते तुम्हाला, तुम्ही सांगत बाला कृष्ण गोकुळात आला, तोबा 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 तोबा. ऐका याची कहाणी, 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 ऐका याची कहाणी. मी सांगत बाला कृष्ण गोकुळात आला, तोबा 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 तोबा. ऐका याची कहाणी, ऐका याची कहाणी, ऐका याची कहाणी, ऐका याची कहाणी. सांगते तुम्हाला, सांगते तुम्हाला, कृष्ण गोकुळात आला, कृष्ण गोकुळात आला. सांगते तुम्हाला, तुम्ही सांगत बाला कृष्ण गोकुळात आला, तोबा 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 तोबा. ऐका याची कहाणी, ऐका याची कहाणी, ऐका याची कहाणी, ऐका याची कहाणी. गोकुळामध्ये ऐकल्याबरोबर गोकुळातल्या लोकांनी मग गुढ्या उभारल्या, तोरण बांधले, सडा समर्जन केलं, भक्तिगीत कॅसेटला चाललं. काय सांगू तुम्हाला, त्या आनंदाला अंत नाही, पार नाही, लेखा नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात गोकुळीच्या सुखा, 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 गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत नाही, पार नाही, लेखा नाही. त्या सुखाला कोणत्या गोकुळातल्या, काय कारण, नंद बाबाच्या घरी बालरूपाने भगवान परमात्मा आलेला आहे. अंत पार नाही, अंत पार आणि लेखा या 3 विषयावरती बोलतो. सुज्ञ मंडळी आहात, आपल्याला कळतंय. मला तुम्हाला हे विचारायचंय, अंत पार लेखा का नाही? तो सत आहे, चिद आहे आणि आनंद स्वरूप आहे. तो वैकुंठात होता, सचिदानंद नव्हता. तिथं पूर्ण स्वरूपात नाही तो, तिथं फक्त सत आहे. सत तसं चांगलंच आहे, वाईट नाही, सत चांगलंच आहे. दूध चांगलं का दारू चांगली? तुम्ही कोणीच काही बोला ना, माझी शंका वाढत चालली, दोन्ही सारखंच का काय? दूध चांगलं आहे ना, त्रिकाला बाधित सत्य, दूध चांगलं आहे, दूध चांगलं आहे. पण दुधावाल्याला दुसऱ्याच्या दारात जावं लागतं आणि दार ठोकावं लागतं. ए दूधवाला,
मी उभा महाराष्ट्र फिरतो, पण मी अजून असं पाहिलं नाही, ए दारूवाला, त्याला फिरायची गरजच नाही हो. त्या दुकानदाराला पक्क माहिती आपलं गिऱ्हाईक इतकं एकनिष्ठ आहे, फक्त संध्याकाळचे 5 वाजावा. बरं तिकडं रस्ताच पाहिजे चांगला असं काही नाही, आणि कोणी त्या रस्त्याबद्दल मागणी बी करत नाही का तिकडं रस्ताच असावा चांगला. रस्ता नसला बरं त्या दुकानाला लय मोठा बोर्डच असला पाहिजे असं काही नाही. बरं त्याच्याकरता इतर धंदा जर करायचा तर जागा फ्रंटला लागते, अशी जागा पाहून याला काय नाही कुठं टाका कान्या कोपऱ्यात. मग दूध जर चांगलं आहे तर किती फरक आहे दोन्ही मध्ये. ऐका, तुम्हाला गावरान तूप विकायचा धंदा करायचा, काय करावं लागतं माहिती आहे का? पहिले पैसे मोजावं लागेल, गाई म्हशी विकत आणावं लागेल, खुटा ठोकावं लागेल, गोठा बांधावं लागेल, सोडबांध करावं लागेल, झाडझूड करावं लागेल, शेण काढावं लागेल, पाणी टाकावं लागेल, मक्का टाकावं लागेल, घास टाकावं लागेल, मग ती व्याली म्हणजे वासरू सोडावं लागेल, दूध काढावं लागेल, तापवावं लागेल, घुसळण करावं लागेल, घुसळण केल्यानंतर परत त्याचं इरजण टाकावं लागेल, काढावं लागेल, बरणीत भरावं लागेल, झाकण लावावं लागेल, डोक्यावर घ्यावं लागेल, गल्ली गल्लीनं फिरावं लागेल. घ्या तूप, घ्या तूप, घ्या तूप. सकाळी 6 वाजेपासून फिरत होता, कोणी याचं तूप घ्यायला रिकामं नाही. तो 2-4 आया बाया एका वाट्यावर एकत्र बसलेल्या, त्या म्हणे काय रे भाऊ, घ्या मावशी घ्या, लोणकडी तुपे, निर्वेळ तुपे, मी काय लय लांबचा नाही, मी काय परगावचा नाही, मी इथलचाचे, रेणुका मंदिराजवळचा, घ्या मावशी घ्या. आणि मग त्या मावशीनं बरं ह्या चांगल्या मालाची लय चिकित्सा. मग तिनं असं झाकण काढलं, खरंच गावराने का, एवढ्यावर भागलं नाही, खरंच गावराने का, त्यांना भागलं नाही काही काही ना तर डायरेक्ट खरंच गावराने का, लई चिकित्सा हो चांगल्या मालाची. मग परत कसं दिलं, हे बा तुम्हाला म्हणून देतो मावशी 200 रुपये किलो. मग ती म्हणे 100च नाही का, त्याला वाटलं बोनीचा टाईम आहे कुठं घोटाळा घालता, बरं 100 ते 100 तुम्हाला म्हणून देतो, कोणाला सांगू नका, एक काम कर पाव किलो दे. 12.5 आता घे आणि 12.5 न्यायला पुढच्या आठवड्यात ये. काय त्रास आहे हो चांगला माल विकायला. आणि याच्या विरोधात एक माल आहे, डायरेक्ट विरोधात आहे, डायरेक्ट सगळ्यांना माहिती. तिथं असं आहे का, अर्धे हातानं अर्धे नंतर, टोटल मला माहिती नाही म्हणून असं बोललो बरं का, अर्धे हातानं अर्धे नंतर. कारण त्या विकणारा पक्क माहिती, मिळाले तर सगळे पैसे आताच मिळतील आणि नंतर मागितलं तर शिव्याच मिळतील. बरं तिथं असं नाही, घ्या पहिल्या धारीची लई कडक, नाही चढली तर पैसे परत. विडाला 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 कुंडलिका वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. हा तो सत आहे. मथुरेत आला, चीद झाला, तिथून उचलला, गोकुळात गेला. काय लागलं त्याला? आनंद लागला. आता म्हणा सच्चिदानंद. तो गोकुळामध्ये गेल्यावर सच्चिदानंद पूर्ण झाला म्हणून सत आहे म्हणून अंत नाही, चिद आहे म्हणून लेखा नाही, आणि पार आहे म्हणून लेखा नाही. अंत पार नाही लेखा, आनंद स्वरूप आहे. भजन कसं आहे, नंद घर कृष्ण भयो असं भजन आहे का? नंद घर आनंद भयो रे, नंद घर आनंद भयो असं भजन आहे. तो आनंद स्वरूप आहे, अंत पार नाही लेखा. शेवट त्याच्या 1-2 खोड्या पाहायच्या आणि मग पूर्ण विराम देव सेवेला. हे दुष्ट गाड्याला थांबायला तयार नाही. एक वेळेस संप्रदायाच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाने आपले दोन्ही हात वरती जाऊ द्या. सबका संकट दूर करेगी, सबका संकट दूर करेगी मैया शेरों वाली. बजावो बजावो माँ के नाम की ताली, बजाओ माँ के नाम की ताली, बजाओ माँ के नाम की ताली. सबका संकट दूर करेगी, सबका संकट दूर करेगी मैया शेरों वाली. बजावो बजावो माँ के नाम की ताली, बजावो माँ के नाम की, बजाओ माँ के नाम की ताली, बजाओ माँ के नाम की ताली. रेणुका नाम की महिमा न्यारी, रेणुका नाम की महिमा न्यारी, अम्बे नाम की महिमा न्यारी, अम्बे नाम की महिमा न्यारी, जगदम्बे नाम की महिमा न्यारी, जगदम्बे नाम की महिमा न्यारी. राधा नाम की महिमा जान ली उसने भक्त
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा नालिकावरला हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज महाराज की जय भाई सब संतन की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई गोकुळच्या सुखांत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. हा इकडे लक्ष द्या. थांबणार आहे मी कारण 2 वाजता आमचं कथा चालू होती शिवपुराण. एक 7 मिनिटामध्ये मी थांबणार आहे. 7 मिनिटाचं एवढं घरी नेण्यासारखं आहे, तेवढं कामाचं आहे, तेवढं न्या. ऐका, भगवान गोकुळामध्ये अवताराला आले होते. मथुरेमध्ये प्रगट झाले, मथुरेत अवतरले गोकुळामध्ये. का अवतरले मथुरेत आणि प्रगट झाले गोकुळात? कसं आहे? कृष्ण गोकुळी जन्मला. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय विडाला विडाला ढाला 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 ढाला. गोकुळ म्हटल्यानंतर गोकुळ वाशी लोकांचा मुख्य व्यवसाय काय होता? दया दुधाची विक्री करणं. बरं, हे इतकं खोडकर होतं, इतकं खोडकर होतं. आता दही दूध तूप तसं काही राहिलं नाही. गोनाम गायकुल म्हणजे राहण्याचं ठिकाण. गायी राहत होत्या, त्याला गोकुळ म्हणत होते. आता जरी गोठा ज्याला आपण म्हणतो त्याच्यात म्हशी जरी बांधलेल्या असल्या तर त्याला महिष्ठा म्हणत नाही, गोठाच म्हणतात. कारण गाय इतकी पवित्र आहे, विश्वाची जननी आहे म्हणून तिला गोमाता म्हणतात. इतकी पवित्र आहे. ज्याच्याकडे गावरान गाय असते ना, गावरान गाय, अहो इतकी 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 उपायकारक आहे गायीचा कोणताही पदार्थ. ऐका, जर आपल्याला अटॅक वगैरे येऊ नये असं वाटत असेल तर त्या माणसानं 8-10 दिवसातून तरी मुगाच्या डाळीवरती गावरान तुपाचा 1 चमचा म्हणजे ते उत्तळ चमचे नाही बरं का, खोलगट चमचा, खोलग्याचा, हाते चमचे राहिले नाही, तसा 1 चमचा गावरान तुपाचा तेवढा तरी खावा. आणि आपले पैसे जास्त खर्च होऊ नये, आपल्या घरामध्ये खर्च व्हावे म्हणून एक सांगून जातो आपल्याला. सृष्टीला मिळालेले वरदान आहे 3 गोष्टी. कोणत्या? लिंबुनी आणि गोमूत्र, हे वरदान आहे. दिवसातून लिंबाचा 4था भाग तरी आपल्या पोटात जावा. दिवसभरामध्ये लिंबाचा 4था भाग तरी आपल्या पोटात गेला पाहिजे. लिंबुनी आणि दुसरा लिंब, त्याचा वाला पाला कधीतरी चावून पहा तुम्ही, थोडा तरी रस पोटात जाऊ द्या, अनंत आजार नष्ट होतात. आणि गावरान गाईचं गोमूत्र इतकी पवित्र आहे दादा माझी गोमाता. तिच्या शेणापासून बनवलेला धूप सुद्धा घरामध्ये इतका कामाचा आहे. त्याच्यात थोडासा गुगुळ टाकायचा, नवरात्रामध्ये थोडासा गुगुळ, अनंत अडचणी नष्ट होतात. आणि कन्यापूजन करायचं नवरात्रात. कन्यापूजन काय भानगडे? पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या माळीला 4, 5व्या माळीला 5, 9व्या माळीला 9, अशा सगळ्या 45 कन्यापूजन. कन्यापूजन करताना 10 अंगान करायचं. 10 अंग म्हणजे कोणते कोणते? एवढं घरी न्या. 10 अंग कोणते कोणते? साधूचंही पूजन तसंच सांगितलेलं आहे. घरी आलेल्या अतिथीचं पूजन कसं करावं? 10 अंगानं करावं. 10 अंग म्हणजे त्याला ते बोलवायला असा परस्पर निरोप नाही द्यायचा, स्वतः जाऊन आमंत्रण द्यायचं. पहिलं अंग. दुसरं अंग, ती कन्या 5च्या मोठी असावा ना 8पेक्षा लहान असावा. दुसरं अंग ऐका, आपण स्वतः गेल्यानंतर ती यायला लागली, तिला घ्यायला 7 पावलं बाहेर जायचं. हे झालं दुसरं अंग. ती आत आल्यानंतर तिचं चरण प्रक्षालन करायचं. यावेळी आयशी म्हणावी स्वामी, म्हणजे चरण प्रक्षालन म्हणजे पाय धुवायचे. बरं, त्याच्यानंतर पूजन करायचं. किती अंग झाली मोजत राहा तुम्ही, आता 10 सांगणार आहे मी. बसल्यानंतर तिला आसन द्यायचं. बस तिच्या ताटाला दक्षिणा लावायची. खीर आणि मालपोहे जेवणामध्ये असावा. बरं, उठल्यानंतर श्रीफळ द्यायचं. श्रीफळ दिल्यानंतर तिला नवीन वस्त्र, नसल वस्त्र, ते एक छोटासा रुमाल, आपण समर्थ नसू एक छोटा रुमाल तिला द्यायचा. आणि रुमाल दिल्यानंतर आता
तांबूल म्हणजे विडा विडा पानाचा विडा द्यायचा आणि तिला 21 पावलं सोडवायला जायचं. हे झाले 10 अंग. असं जर कन्यापूजन केलं तर त्या जगदंबा तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर करते. इतकी कृपा करते नवरात्रामध्ये. ती फार दयाळू आहे. म्हणून या 9 दिवसामध्ये शास्त्रानं सांगितले त्या पद्धतीनं पूजन करावं. गायीचं महत्त्व सांगत सांगत मी इकडं आलेलो होतो. म्हणून एक सांगून चाललो आपल्याला. एखाद्या माणसाला दमा नावाचा थांबलोय मी शेवटचं, कारण तुमचा पैसा खर्च होऊ नये इतरत्र, म्हणून हा विषय कामाचा आहे. दमा नावाचा आजार असो. दमा दमा काही माणसाला 5 पावलं चाललं का बस 5 पावलं काही काहीला असे धाप लागते बघा. श्वास घेताना थोडं 4-5 पावलं चाललं तर लगेच धाप लागते. त्या माणसाकरता रामबाण उपाय तुम्ही करून पहा. नाही काही फायदा झाला तर खर्च काहीच नाही तुम्हाला, पण माझा नक्की विश्वास आहे जर नाही फायदा झाला तर माझ्यावर फाईन लाव. 100% होतो म्हणजे होतो. अनेकांचा अनुभव आहे हा. अनेक हजारो ऋषीमुनींनी याचा अनुभव घेतलेला आहे. काय करायचं? दमा आजार तुमचा 100% नष्ट होणारा. गावरान गाय ज्या वेळेला व्याली का व्याल्यानंतर ते कोवळं दूध असतं, काय म्हणतात त्याला? खरवस म्हणते. हा, आता ते कोवळं दूध असतं, ते कोवळं दूध त्याचं खिरवस नाही बनवायचं. तिथं काढल्या पहिल्याच वेळेला ते गाळायचं फक्त आणि जागेवर प्यायचं तिथंच. पण गाय गावरान असावा, मला अडचणीत आणू नका. गाय गावरान असावा आणि मग ते दूध तिथं प्यायचं. ऐका आता याच्यात एक घोटाळा आहे अजून. तेवढं लिहून घ्या वाटल्यास पेनानं. कोणाला तरी सांगा राव, ज्याला आजार असेल त्याला सांगा वाटल्यास. लिहून ठेवा पेनानं. गाय पहिल्या वेळेला आई बनलेली असावा. तुमच्या भाषेत काय म्हणता करून घ्या तुम्ही, मी माझ्या याच्यात सांगतोय. पहिल्या वेळेला आई बनलेली असावा आणि तिनं वासरी नाही वासरू दिलेला असावा. हे महत्वाचं आहे बरं का. वासरू दिलेला असावा, पहिल्या वेळेला आई बनलेली असावा. ते दूध काढायचं, गाळायचं आणि प्यायचं. पिल्यानंतर फक्त बसायचं नाही बरं का. दक्षता एवढी पाळा. 2.5 किलोमीटर चालायचं. होऊ द्या त्रास त्या काळामध्ये, तुम्हाला काय होईल तेवढा त्रास सहन करा. 2.5 किलोमीटर चाला आणि 2.5 किलोमीटर परत या. शेवटच्या श्वासापर्यंत दम लागल तर मी जबाबदार त्याला. इतका सोपा उपाय. अरे गोमाता जगाच्या कल्याणाकरता इथं या धर्तीवर आली. ती तुमच्या लेकरा बाळांना आशीर्वाद देते तुम्ही तिची सेवा केल्यावर. तुम्ही शेणानं सारवा, आरोग्य निर्माण करून ठेवते. अरे या लोकाचात काय, पण परलोकात गोमाता तुम्हाला तुमच्या करता जागा तयार करून ठेवते. इतकी गोमाता पवित्र आहे. म्हणून गाय जर दिसली तर बिना दर्शन घेतल्याचं कधी जायचं नाही. हा दोष आहे. मंदिर दिसलं तर निदान असं तरी करायचं. पवित्र नदी दिसली तर असं तरी करायचं. गोमाता दिसली तर मी बरेच ड्युटीवर जाताना पाहिलंय दाजी, लोक गाडी उभी करतात आप्पा आणि गोमातेचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा करणारी लोक पाहिली मी, आणि मग पुढं जायचं. अरे 33 कोटी देवाचा निवास रे तिच्यामध्ये, म्हणून सांभाळा. एखादी तरी आता आपला शहरी भाग आहे, उगा इथं आणून आबळ करून घ्यायची तिची. ज्यांना शक्य आहे ग्रामीण भागामध्ये त्यांच्याकडे एक तरी असावा. इतकी पवित्र आहे. आणि हे काम भगवंतानं केलं गाई राखण्याचं. एक दिवस काय केलं यशोदेनी, त्याला खोड्या इतक्या झाल्या त्याच्या, आणि मग बाकीच्या गवळणीनं सांगितलं ह्या कृष्णाला काहीतरी सांग. यशोदेने सांगितलं कृष्णा आता गावात राहू नको, उद्या जाई राणा सवे घेऊन ये गोदना. आणि मग देवानं बाकी गोपाळाला हे आता आई खवळली, थांबून उपयोग नाही, चला खांदी भार पोटी भूक. निघाले. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी चारी तसे धेनू सावळा. आणि मग खेळ सुरू झाले. चेंडू लगोरी हमामा होतो तू. आणि मग बाकी गोपाळ म्हणे देवा रडी नाही खेळायचं. देव म्हणे मी कधी रडी खेळलो. एक जण बोबड्या उठला, बोबड्या. अरे ते नाही का कुरुक्षेत्राच्या मैदानावर न धली शसलं मी कली, हातात शसलं धलणार नाही असा बोबड्या होता. बोबड्या. अरे तो लय जुना व्हिडिओ झाला, ते विषय सोडून आताच सांग नवीन काय. नवीन अरे पलवाची गोष्ट पाय. पलवात तिलवत रे लई दोड झाला, मी दली बली म्हणून थोला सा दिला. तुला वातली याला काय तलत नाही. कृष्णा थांबाला आपल्या गाई. कृष्णा थांबाला आपल्या गाई. कृष्णा थांबालले आपल्या गाई. कृष्णा थांबालले आपल्या गाई.
आम्ही घराशी जातो बाई. आणि मग बाकी गोपाळ म्हणले देवा आता हे बंद करा खेळ. काय झालं? खांदी भार पोटी भूक काय खेळा जेसू खेळ मोडा वापरता आजीचा दही काला गोमटा याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तिने नका भरू पोटे पुंडली गावरला हरी विठ्ठल